या बातमीपत्राचे प्रायोजक आहेत डॉक्टर स्मिथ व डॉक्टर श्रद्धा पवार यांचे सिद्धी स्किन हेअर कॉस्मेटिक क्लिनिक व लेझर सेंटर। आमच्याकडे सर्व त्वचा रोग, केसांच्या समस्या यावर योग्य निदान व उपचार केले जातील। त्वचेवरील शस्त्रक्रियांसह आधुनिक सुविधांमध्ये हेअर रिमूव्हल, टॅटू रिमूव्हल, CO2 लेझर, चेहऱ्यांवरील खड्ड्यांसाठी MNRF लेझर, पांढऱ्या डागांसाठी लाईट थेरपी यासह हायड्राफेशियलची सुविधा उपलब्ध। आमचा पत्ता सिद्धी स्किन क्लिनिक, पहिला मजला, उत्तमराव शिंदे पाटील प्लाझा, स्वामी समर्थ केंद्राजवळ, पारेगाव रोड, येवला। नमस्कार, आपण पाहत आहात SK9 येवला न्यूज। कांदा व मका भावात सातत्याने होणाऱ्या घसरणीकडे लक्ष वेधण्यासाठी नाशिकच्या येवल्यात प्रहार शेतकरी संघटनेचे नेते बच्चू कडू यांच्या नेतृत्वाखाली प्रांत कार्यालयावर मोर्चा काढण्यात आला। यावेळी गळ्यात कांद्या मकाच्या माळा घालून कांदा व मका उत्पादक शेतकरी मोठ्या संख्येने मोर्चात सहभागी झाले होते। तत्पूर्वी बच्चू कडू यांनी स्वतः ट्रॅक्टर चालवत पुरणगाव ते येवला अशी ट्रॅक्टर रॅली काढली। त्यानंतर कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये सभा संपन्न झाल्यानंतर मोर्चाला सुरुवात झाली। मोर्चा प्रांत कार्यालयावर येताच शासनाच्या विरोधात जोरदार घोषणाबाजी करीत बच्चू कडू यांच्यासह आंदोलक शेतकऱ्यांनी प्रांत कार्यालयावर कांदे फेकून मारले। यावेळी बच्चू कडू यांनी प्रांत कार्यालयात कार्यकर्त्यांसह ठिय्या मांडला। प्रांत कार्यालयात विविध विभागांच्या अधिकाऱ्यांना धारेवर धरले। जवळपास 3.5 तासांपेक्षा जास्त वेळ बच्चू कडू यांनी प्रांत कार्यालयात ठिय्या मांडला होता। यावेळी कार्यकर्त्यांनी प्रांत कार्यालयाच्या आवारात पंक्ती धरून अल्पोहार केला। कांदा व मका प्रश्नी जिल्हाधिकाऱ्यांशी बैठक घेऊन तोडगा काढण्याचे तसेच मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यासोबतही बैठक घेण्याचे आश्वासन मंत्र्यांनी दिल्यानंतर आंदोलन मागे घेण्यात आले। SK9 येवला न्यूजसाठी ब्युरो रिपोर्ट, येवला। जयकुमार रावलजी जे पणन मंत्री आहे त्यांनी एक पत्र पाठवलं की आम्ही लगेच मुख्यमंत्र्यांसोबत बैठक लावू, आणि मला वाटतं त्यांनी ते लेखी आश्वासन दिलेलं आहे, त्यांनी ते पूर्ण करावं। दुसरी गोष्ट, जे गुन्हे दाखल व्हायला पाहिजे होते त्या संदर्भात सुद्धा MDशी आमचं बोलणं झालं। उद्यापर्यंत तशा प्रकारचे DMO ला आदेश देऊन ते गुन्हे दाखल करण्याचं सुद्धा सूचना दिल्या जाईल। दुसरी गोष्ट की जे स्थानिक प्रश्न आहे, जे काय मका खरेदीच्या बाबतीत किंवा नाफेडच्या कांदा खरेदीच्या बाबतीत असेल, इतर काही पाणी पुरवठ्याचे जलसंपदाचे प्रश्न आहे, या सगळ्या संदर्भात जिल्हा लेवलवरचे अधिकारी घेऊन 3:30 वाजता कलेक्टर ऑफिसला बैठक होणार आहे। अखेरी काही ही सुरुवात आहे, आणि मला असं वाटतं का पणन मंत्र्यांनी आणि मुख्यमंत्र्यांनी लक्ष घालावं। आज आम्ही कांदा मारलाय ऑफिसला, त्याचा निषेध नोंदवलाय। उद्या या ऑफिसमध्ये कांदा भरू, बसायला जागाच ठेवू नये अधिकाऱ्याला, आणि इथे झालं नाही तर मग पणन मंत्र्याच्या घरात कांदा भरू। ही उत्स्फूर्त लोक आंदोलन शेतकऱ्यांचं होतं, आणि त्या आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर दुपारी 3 वाजेपासून बच्चू भाऊ इथं आले, आणि तदनंतर प्रांत कार्यालयात जवळपास 4 किलोमीटर आपण चालत आलो। चालत आल्यानंतर मधल्या काळात तिथेच मंत्रालयातनं फोन यायला चालू झाले होते, पण इथं आल्यानंतर बच्चू भाऊंनी लोकल इश्यूज वरती बऱ्याच अंशी चर्चा करून उद्या कलेक्टर ऑफिसला त्या इश्यूजवर आमच्या सगळ्या कार्यकर्त्यांची कलेक्टर साहेबांच्या सोबत बैठक होऊन त्या इश्यू महत्वाचा विषय पणन मंत्री आणि कृषी मंत्री या दोघांच्या संयुक्त चर्चेतनं आता हे पत्र आम्हाला प्राप्त झालेलं आहे की मुख्यमंत्र्यांसोबत कांदा आणि मकाची जी जटिल समस्या तयार झाली आहे त्याच्यासाठी बैठक लावण्याचं सुतोवाच आश्वासन त्यांनी या पत्राद्वारे आपल्याला या ठिकाणी सूचित केलेलं आहे। त्यामुळं खऱ्या अर्थानं आजच्या या आंदोलनाचं खरं फलित काय आहे तर बच्चू भाऊंच्या येण्यानं जे जिल्हाभरात आम्ही आंदोलन केलं त्यातनं बैठक लागणं अपेक्षित होतं, चर्चा निघणं अपेक्षित होतं, भावांतर योजना, अनुदान हे रखडलेला प्रश्न पुढे येणं अपेक्षित होतं, मकाची थांबलेली खरेदी गतीनं चालू होणं हे अपेक्षित होतं। त्या मुद्द्यांसाठी किमान वाचा फुटण्यासाठी आम्हाला ही बैठक लागली, यासाठी बच्चू भाऊंचे मनापासून धन्यवाद। या बातमीपत्राचे प्रायोजक आहेत डॉक्टर साताळकर यांचा दातांचा दवाखाना, दंतरोग व मुखरोगावरील उपचार व निदानाचे एकमेव ठिकाण, रूट कॅनॉल, डिजिटल एक्सरे, स्माइलिंग डिझायनिंग, वेडेवाकडे दात सरळ करणे, मशीनद्वारे दात साफ करणे, लहान मुलांच्या दातावरील सर्व उपचार, आधुनिक सुविधा उपलब्ध। आजच भेट द्या। गाळा नंबर 41, आंबेडकर शॉपिंग सेंटर, विंचूर रोड, शिवसृष्टीजवळ, येवला।